सत्त्याण्णव कोळीमध्ये आपलं स्वागत आहे. अ, सत्त्याण्णव कोळी आपला अशा लोकांचा ब्लॉग आहे की ज्यांना भारत हा क्षत्रिय वृत्तीने चालवायचा आहे. आणि क्षत्रिय वृत्ती म्हणजे काय? तर न्याय, स्वातंत्र्य आणि समता. आपण जर स्वराज्य पाहिलं, स्वराज्यामध्ये छत्रपतींनी न्याय प्रस्थापित केला, स्वातंत्र्य दिलं आणि समान संधी. छत्रपतींच्या राज्यामध्ये ब्राह्मण व मराठा, मुसलमान, दलित, महार सगळेजण लढले. 18 पगड लोक लढले. त्यामुळे तिथं असा काही भेदभाव नव्हता. आणि माझ्या मते दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट ए हाऊ ए गुड कंट्री इज रन. आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलेही लोक बघितले, कोणतेही सम्राट पाहिले, साधारण तुम्हाला तोच पॅटर्न दिसेल की न्याय, स्वातंत्र्य आणि समान संधी, सगळ्यांना समान संधी किंवा समता. अ, तर ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे, यांच्यासाठी आपला ब्लॉग आहे. तर आजचा आपला विषय आपण इराणबद्दलच बोलूयात. आणि इट्स इट्स अ सिरियस थिंग इजंट इट, की बेसिकली तो देश आता इट इट इज गोइंग टू गेट डिस्ट्रॉइड. आणि जसं इराक, ज्या पद्धतीने इराक पूर्णपणे भरडला गेला, चिरडला गेला आणि उद्ध्वस्त झाला, आणि इराकचा आणि 911चा काहीही संबंध नव्हता हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं. पण तरीही इराकवरती अमेरिकेने हल्ला केला आणि इराक बेचिराख केला. आणि आता इराणचं तेच झालंय. आणि दोन्हीकडे एक खूप इंटरेस्टिंग पॅटर्न आपल्याला जो दिसतोय तो, की इराककडे केमिकल अस्त्र नव्हती हे ज्यावेळी सिद्ध झालं, मग अमेरिकेने हल्ला केला. पुढे तुम्ही जर गडाफीचं पाहिलं तर गडाफीनी त्याचा न्यूक्लिअर प्रोग्राम बंद केला आणि मग अमेरिकेने हल्ला केला आणि त्याला मारलं. आणि तीच गोष्ट आता इराणची, की इराणचा 2014 साली ओबामाच्या अंडर इराणने अण्वस्त्रांच्या बद्दल एक करार केला होता, की आम्ही आमची अण्वस्त्र काढून टाकू. आणि आणि ते त्यांनी केलं. त्यानुसार ते वागत होते. पार अगदी आंतरराष्ट्रीय लोक येऊन त्यांचं सगळं तपासत होते, अणुभट्ट्या आणि त्यांचा आण्विक प्रोग्राम. आणि ज्यावेळी मग ते अमेरिकेची खात्री पडली की यांच्याकडे काहीही नाहीये, मग तो हल्ला झाला. इनफॅक्ट तरी त्याच्या आधी अमेरिकेने ते मेड शुअर की त्यांनी त्यांच्या अणुभट्ट्या काही महिन्यांपूर्वी उडवल्या, की त्यांचं जे काही उरलं सुरलं त्यांचं आण्विक तंत्रज्ञान होतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते पहिलं उडवलं. आणि त्यानंतर मग आता हा हल्ला केला. तर ह्याच्यातनं माझ्या मते बोध घ्यायच्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. तर त्या पहिल्यांदा, सगळ्यात म्हणजे पहिली क्रिटिकल गोष्ट जी आहे ती इतकी सिंपल आहे, की तुमच्याकडे जर अस्त्र नसतील तरच तुमच्यावर हल्ला होतो हे तुम्ही लक्षात घ्या. की तुम्ही बलवान नसाल तर तुम्ही दुसऱ्याचं भक्ष्य बनता. ही इतकी साधी गोष्ट आहे. आणि भारताने ती खरोखरच लक्षात घ्यावी, की आज भारतामध्ये 1 अब्ज लोक राहतात. आणि त्या लोकांची सुरक्षितता, त्यांचं आयुष्य, त्यांचं स्थैर्य, भले भारताने जरी कुठल्याही जगात कोणत्याही देशाला जरी त्रास दिला नाही, तरीही भारतावर कुणीही हल्ला करणार नाही याची खात्री नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे भारताने प्रचंड शस्त्र निर्माण केली पाहिजेत, ठेवली पाहिजेत. समोरच्याने आपल्याला एक तडाखा दिला तर आपण त्याला 5 तडाखे देण्याची ताकद पाहिजे. 2 किंवा दीड तडाखा देऊन उपयोग नाहीये. तुम्ही हे लक्षात घ्या, की इतकी ताकद पाहिजे, की त्या समोरच्याच्या त्याने आपल्याला एक दिला तर आपल्याला उठून उभं राहता आलं पाहिजे आणि मग समोरच्याला एकच अशी वाजवता आली पाहिजे, की ते जमिनीवर पडलं ते उठलंच नाही पाहिजे. आणि हे करण्यासाठी हे जे सगळे कारकून आणि व्यापारी आहेत दिल्लीतले, त्यांच्या एकतर डोंगरावर लाथ घालून त्यांना हाकलून दिलं पाहिजे. लक्षात घ्या, इथे इंग्रजांची पिल्लं आहेत ती सगळी, ती 1950 पासून आजतागायतच आहे. काँग्रेस, भाजप काही फरक नाही. ही पिल्लं हाकलून दिल्याशिवाय भारत हा क्षत्रिय वृत्तीने चालवला जाणार नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आपण चालवला, ज्या पद्धतीने महाराष्ट्र पण एक प्रगत राष्ट्र केलं, आणि ते कसं प्रगत राष्ट्र झालं? बहुजन हिताय बहुजन सुखाय. आपण सगळ्यांचा तिथे विचार केला, इन्क्लुडिंग ब्राह्मण, की या RSSच्या लोकांना फार किडे असतात आणि ते फार आरडाओरडा करतात खाजगीत. त्यांचं ते उघडपणे बोलणं, त्यांच्यात त्यांच्यात ते दम नाहीये. खाजगीत ते म्हणतात आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला गांधी हत्येनंतर घरं जाळली. अरे मी म्हणतो, तुम्ही किती लोकांची घरं जाळली दाखवा, किती लोक मेले दाखवा. ही सगळी कुजबूज गँग आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या डोक्यात हे असले काहीही किडे नव्हते. त्या दृष्टीने आपण कधीही राज्य चालवलं नाही आणि त्यापुढेही ते चालवलं जाणार नाही. पण हे एक तुम्ही लक्षात घ्या, ही जबाबदारी फक्त मराठ्यांचीच आहे. कारण मराठा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहेत आणि स्वराज्य हे मराठ्यांनी स्थापन केलं, सगळ्यांना घेऊन स्थापन केलं आणि तेच आज पुन्हा करायची वेळ आलेली आहे. पण आपल्या डोक्यामध्ये कसल्याही पद्धतीचा संशय ठेवू नका, की आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचंय, आपण पूर्वी काय केलंय. कसलाही संशय ठेवू नका. या कुजबूज गँगच्या त्या मीटिंग्ज अटेंड करणं किंवा त्यांच्याबरोबर राहणं आणि त्यांच्या पद्धतीचं तत्वज्ञान स्वीकारणं हा महामूर्खपणा आहे. असो, लेट्स गेट बॅक टू इराण. तर
इराणचं तुम्ही लक्षात घ्या, द ओनली रिझन इराण गॉट अटॅक्ड इज बिकॉज त्यांच्याकडे शस्त्र नव्हती. त्यांच्याकडे शस्त्र असली असती तर त्यांच्यावरती इतका तो हल्ला झाला नसता. अजूनही पुढची स्टेज काय असणार आहे की त्यांना अजून बॉम्बिंग, एरियल बॉम्बिंग चालू ठेवणार. बूट्स ऑन द ग्राउंड म्हणजेच काय, सैन्य तिथे पाठवणार नाही अमेरिका. त्यांना पूर्ण खच्ची करणार. त्यांचं अख्खं जे त्याला म्हणतात एअर स्पेस, की त्यांची एअर स्पेसवर अमेरिकेचं प्रभुत्व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अमेरिका एक सुद्धा सैनिक तिथे पाठवणार नाही. मग एकदा एअर स्पेस त्यांच्या ताब्यात आली की मग ते धडाधड धडाधड तिथे पूर्ण बेचिराख करणार आणि मग ते हळूहळू आकसत जाणार. त्याचा जो पेरिमीटर आहे तेही डेंजरस असणार आहे टू बी ऑनेस्ट विथ यू. म्हणजे कारण काय झालं की इराण, पहिली गोष्ट काय, इराक सारखा दुबळा देश नाहीये. इराण हे प्रचंड 2000 वर्षांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे ते अमेरिकेला ते अतिशय मोठी डोकेदुखी होणार आहे जर ते तसं केलं गेलं तर. पण आता तो आपला विषय नाही, आपण उगाच त्याच्यामध्ये पडू नये. आणि मी तर अमेरिकेचा नागरिक आहे, पण तरी काय अमेरिकेमध्ये एवढं एक आहे की उगाच काय, सरकार जे करेल त्याला सगळे नागरिकांचा पाठिंबा असायलाच पाहिजे असं काहीही नाहीये. विच इज अ गुड थिंग अबाउट अमेरिका, हो का नाही? तर हीच आता ही एक समजण्यासारखी गोष्ट आहे की अमेरिकेसारखा देश, की तो काहीतरी उद्योग करतो, काहीतरी घडतं जगामध्ये आणि तरी इथले नागरिक त्याला सपोर्ट करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे अमेरिकेमध्ये आज. तुमचा विश्वास बसणार नाही. बेअरली 20-25, डोक्यावरनं पाणी 35% लोक याला समर्थन करतायत. मी कुठेतरी आकडा वाचलाय 25 ते 27% लोकांचाच त्याला पाठिंबा आहे आणि मी तर म्हणतो त्याहूनही कमी असणार आहे. कारण अमेरिकन लोक ऑलरेडी त्या इराक वॉर नंतर इतके कंटाळले होते की हे काय नाटक आहे. आणि आता हे पुन्हा हे ट्रम्पने चालू केलं. हे सगळं ते एप्स्टीन वगैरे प्रकरण दाबण्यासाठीच्या गोष्टी असू शकतात. हू नोज अँड हू केअर्स. व्हॉट इंडिया रिअली नीड्स टू अंडरस्टँड इज की अशा पद्धतीने हल्ला होऊ शकतो ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकशाही, नियम, कायदे वगैरे काहीही नसतं. त्या गोष्टी फार तर फार तुमच्या देशांतर्गत असतात आणि देशांतर्गत सुद्धा देश चालवण्याचं, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जगाचा इतिहास वाचलात तर आपण ज्याला म्हणतो की हो कायद्याचं राज्य आहे, सगळ्यांना न्याय मिळेल, सगळ्यांना स्वातंत्र्य, सगळ्यांना समता, ते हे आदर्श आहेत, ही मूल्य आहेत. पण ती मूल्य खरोखरच पाळली जातात का? तर वस्तुस्थिती ही आहे की ती पाळली जातात ती अपवादाने. आणि जे अपवाद आहेत त्यांना मग आपण शिवाजी महाराज की जय म्हणतो. त्या माणसांचा आपण जय जयकार करतो. पण बाय अँड लार्ज जगाच्या इतिहासात मोस्ट ऑफ द किंग्ज किंवा मोस्ट ऑफ द कंट्रोल स्ट्रक्चर्स, इन्क्लुडिंग आजकालची लोकशाही, ही दिस इज नॉट एक्झॅक्टली परफेक्ट. आणि त्यामुळे अमेरिकेसारखं साम्राज्य काय करतं, आपल्या देशांतर्गत सगळं चांगलं ठेवतं, पण देशाच्या बाहेर वाटेल तसे धुमाकूळ घालतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि ते जंगलराज आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. परंतु देशांतर्गत मात्र ते सगळे व्यवस्थित कायदे सगळ्यांना एका रांगेत ठेवतात. सगळ्यांना साधारणतः कायदा सारखा असतो. अगदी बऱ्याचदा अमेरिकेत अनेक ठिकाणी बघायला मिळतं. सेनेटर्स, काँग्रेसमन सगळ्यांना तुरुंगात पाठवतात कोणी काही लाच, भ्रष्टाचार वगैरे केला तर. त्याच्या उलट भारतामध्ये ते उलट आहे, की भारतामध्ये भारत हा एक्सटर्नली सॉफ्ट आहे आणि इंटरनली हार्ड आहे. की तो काय करतो की आपले जे सामान्य जनता आहे त्यांना तुफान तो जाऊन झोडपतो. त्यांना तो काही न्याय, स्वातंत्र्य, समता देत बसत नाही. परंतु गुंड, मवाली, चोर, लाच, भिक्षा, भ्रष्टाचारवाले सगळे यांच्यासाठी सगळं अगदी सगळं सॉफ्ट आहे. तुला जायचं निघून भारताबाहेर तू जाऊ शकतो. संग्राम पाटील नाही जाऊ शकत. पण तो कुठल्या मल्ल्या, मोदी हे सगळे लोक जे भ्रष्टाचार करतात त्यांनी ते मात्र लगेचच किरकोळीत जाऊ शकतात. तुम्ही बलात्कार केलाय वगैरे, तुम्ही आसाराम बापू आहात, अजून कुठला तो पंजाब मधला सारखा, त्याला इतके वेळा त्याला जामीन मिळतो, तो इतक्या वेळा बाहेर येतो. आणि त्याच्या उलट प्रोफेसर लोक, तुम्ही त्यांना माओवादी म्हणता आणि त्यांना तुरुंगात टाकतात. हे असलं सगळं भारताचं चित्र आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी भारतात ज्या चालतायत त्याच्या मागचं एकच कारण तुम्ही लक्षात घ्या की हे आपल्याकडे क्षत्रिय वृत्तीचे लोक नाहीयेत. ही गिधाडं आहेत की ते अमेरिकेत तसं नाही. अमेरिकेमध्ये ऍक्च्युली क्षत्रिय वृत्तीचे लोक देश चालवतात आणि ते मग त्यांचं राज्य एक्सपॅन्ड करतात, की जे आपल्याला पूर्वी आपण दसऱ्याला म्हणायचो सीमोल्लंघन. इफ यू थिंक अबाउट इट, इराणमध्ये अमेरिका जे करते ते एक प्रकारचं सीमोल्लंघन आहे. की ते जात आहेत, ते अटॅक करणार, त्यांचं ते ऑइल घेणार. आणि हे आपल्या डोक्यात जर काय असेल मूल्य वगैरे, तर मी पुन्हा 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 सांगतो, मूल्य वगैरे असं काहीही नाहीये. चोरी करणं, दुसऱ्याचा पराभव करणे, दुसऱ्याला मारणं, त्याची संपत्ती घेणं, हे जगाच्या इतिहासात मागच्या 2000 वर्ष चालत आलेलं आहे. साधारणतः कम्युनिझमचा जसं जसा उदय झाला
रशियामध्ये क्रांती झाली 1919च्या सुमारास अंदाजे, बरोबर ना? आणि त्यानंतर मग जगामध्ये थोडं जरासं एक सौम्य जग जग झालं. कारण का तर ब्रिटिश साम्राज्याचं मग खचायला सुरुवात झाली आणि मग सगळ्या जगभर एक अशी वेगळी लाट आली, की लोकांना हक्क पाहिजेत, मजुरांना हक्क पाहिजेत, स्वातंत्र्य पाहिजे. पण ही लाट 100च वर्ष टिकलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या. ती लाट आता पुन्हा उलटी चालली आहे का? कारण अमेरिकेसारख्या देशाचं वातावरण असं आहे, की त्यांनी म्हणतात, कम्युनिझमचा पाडाव झाला म्हणजे आम्ही जे करतो ते बरोबर आहे." त्यामुळे आता तर ही जी एक एक्स्ट्रीम मस्ती आलेली आहे अमेरिकेच्या राज्यकर्त्या लोकांमध्ये आणि ती का आली वगैरे हा थोडासा आता एक वेगळा विषय होईल बोलायचा. पण सध्या ट्रम्प आणि त्याचं जे काही क्राउड आहे, त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची कृती आली आहे, की आम्ही करीत ती पूर्व दिशा. आणि आता त्याच्याबद्दल माझ्या मते क्वेश्चन करण्यात अर्थ नाही. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, की ऑलरेडी अमेरिका वॉज ऑन अ रॉंग पाथ, की जागतिकीकरण होतंय, सगळं जग एकत्र येतंय, पण तरी अमेरिकेने बऱ्याच पद्धतीच्या क्रांत्या बऱ्याच ठिकाणी करत राहिले. रशियाचा पाडाव झाल्यानंतर सुद्धा. इराकवर त्यानंतरच झाले. रशियाचा पाडाव झाल्यानंतर झालं. इराक, सिरिया असेल, लेबनॉन, लिबिया, अख्खं मिडल ईस्टमध्ये जो काय धुमाकूळ चाललाय. तर त्याच्यानंतर आता अमेरिका अजून सुधारायच्या ऐवजी आता अजूनच बिघडण्याचं, की आता तर म्हणजे थेटच दुसऱ्या राष्ट्रांवरती हल्ला करणं. आणि म्हणून मी म्हणतोय, की मग भारतामध्ये भारताची काय प्रायोरिटी असली पाहिजे? तर नंबर 1 प्रायोरिटी तुम्ही लक्षात घ्या, की आज आपला जो काही वर्ग आहे, भारतातला जो काही तुमचा वर्ग आहे, याच्या ॲक्चुअली आय शुडंट से आपला, कारण मी आता इथला सिटिझन आहे. पण पण स्टिल आय फील फॉर इंडिया, कारण आम्ही इंडियनच आहोत. आम्ही तिथेच जन्माला आलो आणि आमचे सगळे नातेवाईक तिथेच आहेत. सो भारतात अ, जो राज्यकर्ता वर्ग आहे, तो आता मात्र बऱ्यापैकी हा कृत्रिम आहे. ते खरे राज्यकर्ते नाहीयेत. पूर्वी ते इंग्रजांनी बसवलेली सगळी ती एक सिस्टम होती. ती सिस्टम भ्रष्ट झाली आहे काळाच्या ओघात आणि त्या सिस्टम मध्ये आता काय झालंय, की आता जे तुम्हाला जे लोक राज्यकर्ते दिसत आहेत, हे सगळे इन्स्टॉल्ड आहेत. पैशाच्या प्रभावातून ते निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जर खरोखरच क्षेत्रीय वृत्तीने मी जे म्हणतो, की तुम्हाला ज्यांना राज्य चालवायचे आहे, ज्यांना न्याय, स्वातंत्र्य, समता करायची आहे, तर तुमच्यासाठी आता लाईफ इज नॉट ईझी. आय एम टेलिंग यू, इट्स नॉट ईझी. की तुम्ही म्हटलं, की मला निवडणूक जिंकायची आणि मग निवडणूक जिंकायची आणि मग मी हे सगळं करणार. दॅट्स नॉट हाऊ इट्स गोइंग टू वर्क. यू रिअली हॅव टू गो थ्रू द पाथ ऑफ बिझनेस. की बिझनेसमध्ये मराठी माणसांनी ताकद केली पाहिजे, बिझनेसमध्ये मराठ्यांनी ताकद केली पाहिजे, बिझनेसमध्ये क्षत्रिय वृत्तीच्या लोकांनी आपली ताकद निर्माण केली पाहिजे. कारण ही सगळी एक गिधाडांची एक सिस्टम तयार झालेली आहे, लाचभिक्षा भ्रष्टाचारवाल्यांची सिस्टम. त्याच्यामध्ये कष्टाला किंमत नाहीये, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाला किंमत नाहीये, इनोव्हेशनला किंमत नाहीये. आणि व्हॉट दे आर गोइंग टू डू इज दे आर गोइंग टू सेल इंडिया बिट बाय बिट आणि दे आर गोइंग टू बेसिकली जेपरडाइज इंडियाची सिक्युरिटी. की आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो, की आता जर भारताने समजा कोणाला आपल्या तडखा द्यायची झाली, तर भारताने पूर्वी मिसाईल प्रोग्राम जे केले होते त्याच्यात जास्त काही प्रगती झाली आहे का? कलामांनी जी काही मिसाईल्स केली त्यानंतर अजून काही भारी मिसाईल्स केलेत का भारताने? अजिबातच नाही. इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल 96-99 सालीच व्हायला पाहिजे होतं भारताचं. ते अजूनही भारताने केलं नाही. भारताचं जीपीएस उदाहरणार्थ भारताने रिजनल जीपीएस केलं. का रिजनल केलं? का नाही इंटरनॅशनल अख्ख्या वर्ल्ड वाईड का नाही केलं? कारण दबावामुळे, की भारताने तो दबाव कुठेतरी अमेरिकेचा मान्य केला आणि म्हणले नाही आम्हाला आमचं रिजनल जीपीएस मध्ये वी आर हॅपी. आणि दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट इंडिया डिड. तर अशा अनेक गोष्टी आहेत की याच्यामध्ये भारत मागे पडत जाणार आहे. आणि त्याच्या उलट आपले काय हे लोक काय करतायत, ए आय करत ते अख्खा भारताची सगळी दारं उघडी करतायत, की भारताचा जो डेटा आहे तो त्या सगळ्या परदेशी कंपन्यांना ते विकणार. बिंदास त्यांना तो ऍक्सेस विकणार. ऑलरेडी फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे भारताच्या सिक्युरिटीला इतका धोका निर्माण झालेला आहे, कारण भारताच्या आता प्रत्येक माणूस गल्लीबोळातला जो कोण तुमचा फेसबुक वापरतोय, फेसबुकला आता सगळं माहिती आहे, की तुम्ही कशा पद्धतीचा माणूस आहात, तुमचं वय काय आहे, तुमचे नातेवाईक कोण आहेत, तुमचे मित्र कोण आहेत, तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता झोपता, कारण तुम्ही प्रत्येक वेळी उठला झोपला की तुम्ही ते फेसबुक उघडता, त्यांना अंदाज येतो. आणि अशा पद्धतीने त्यामुळे तिथे काही सिक्रेटच राहिलं नाहीये. मग भारतामध्ये त्यामुळे कुठलाही तुम्ही जर खरं राजकारण करायला गेलात, चांगले राजकारणी तुम्ही आहात, तुम्हाला स्कोपच नाहीये. कारण तुम्ही जे काय करत आहात, त्याच्या विरुद्धच्या माणसाला सपोर्ट Facebookमधनंच डायरेक्ट होऊ शकतो. इट्स सो सिंपल. आणि इट इट इज हॅपनिंग. तर ते कसं हे पुन्हा त्याच्यावरती अनेक वेगळे भाग होतील. पण बिलीव्ह मी,
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट्स हॅपनिंग, की फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इतर अजून कुठलाही परकीय सोशल मीडिया ह्यांच्या मार्फत प्रचंड पैसा ओतला जातोय आणि जे पुरोगामी आणि चांगले राजकारणी आहेत ते खच्ची केले जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि जे कोण आज आपल्याकडे राजकारणी आहेत, माझा काडीचा विश्वास नाहीये की ते कोणीही स्वतंत्र आहेत. ते सगळे भारताच्या सुरक्षिततेला धोका असलेले लोक आहेत. जे कोणी सत्तेमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्या धोरणामुळे भारत हा मागे मागेच जात राहणार आहे. असो, पण आता इराण, पुन्हा तेच, लेट्स कम बॅक टू इराण, की मग इराणच्या काय विरुद्ध आहे, भारताच्या काय विरुद्ध नाही? पण 2 कारणांमुळे अमेरिका, पहिली गोष्ट, भारत खूप मोठा देश आहे. त्यामुळे अमेरिका असं वाटेल तसा हल्ला करू शकत नाही भारतावर आणि करायची गरज नाही. कारण रिलेशन्स आहेत. इराणचे रिलेशन्स नाही आहेत अमेरिकेबरोबर, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून ते रिलेशन्स अमेरिकेबरोबर निर्माण होणं, कॉमन इंटरेस्ट असणं, कॉमन प्रगती असणं, कॉमन प्रॉस्पेरिटी हे फार इम्पॉर्टंट आहे. पण हे करताना मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो, की हे जे सगळे दिल्लीतली कारकुनशाही आहे, हे जे सगळे दिल्लीतले कमंडलू छाप लोक, सगळे हे संघी लोक जे आहेत RSS वाले, ह्यांच्या ढोंगणावर जोपर्यंत तुम्ही लाथ घालत नाही, त्यांना हाकलून देत नाही, तोपर्यंत भारताचं भवितव्य फार अवघड आहे. आणि ते करण्यासाठी पहिली गोष्ट, मराठी माणसांनी महाराष्ट्र ताब्यात घेतला पाहिजे. महाराष्ट्राचं अर्थकारण ताब्यात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचे बिझनेसेस आपण निर्माण केले पाहिजेत. इराण इराण इज गॉन, आय एम टेलिंग यू. इराणचं भवितव्य अतिशय अवघड आहे आणि अमेरिका त्यांना सोडणार नाही. ती पूर्ण बेचिराख होणार, आज नाही तर उद्या. ट्रम्प येवो नाही तर दुसरा कोणीही प्रेसिडेंट येवो. कारण अमेरिकेचा जो एक राज्यकर्ता वर्ग आहे, त्यांच्या डोक्यात जरा बिघाड आहे, की त्यांना सहअस्तित्व माहीत नाही. त्यांना सगळं जग एक कुटुंब वगैरे असल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात नाहीत. त्यांच्या डोक्यात एकच आहे, की अमेरिका सर्वश्रेष्ठ होती, आहे आणि असायलाच पाहिजे. आणि त्यासाठी जे कोणी पुढे जायला लागेल, आम्ही त्याचे पाय कापणार. आम्ही त्याला छाटून टाकणार. दॅट्स एक्झॅक्टली हाऊ अमेरिकेचा तो एक जो राज्यकर्ता वर्ग आहे, की मी जे म्हटलं त्यांच्या डोक्यात बिघाड आहे, पण दॅट्स एक्झॅक्टली हाऊ दे थिंक. आणि ते करप्ट नाहीयेत हे मी तुम्हाला सांगतो. त्यांचं करप्शन वेगळ्या पद्धतीचं असतं. पण हे आपल्याकडची ही जे करप्शन वाले लोक आहेत ना, याला हे कॉन्ट्रॅक्ट दे, त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दे आणि ह्याच्या पुढे लोटांगण घाल, हा माझा मित्र आहे, सगळे याचे मित्र आहेत. हे असले सगळे हे येडछाप लोक आहेत. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने राज्य केलं, ज्या पद्धतीच्या लोकांनी महाराष्ट्र चालवला, माझ्यावर विश्वास ठेवा, यू वेअर वर्ल्ड क्लास पीपल, वर्ल्ड क्लास लीडर्स, की जर्मनी, जपान, अमेरिका या तोड्या मुलाचे आपण राज्यकर्ते होतो आणि आहोत. फक्त आता पुढचं पाऊल तुमचं कसं टाकायचं, की तुम्ही राजकारणच करत बसणार का? कारण ते आता प्रूव्हन रॉंग फील्ड आहे, हे मी तुम्हाला सांगतो. की त्याच्यामध्ये आता तो इतका परकीय इन्फ्लुअन्स झालाय, की त्याच्यावरच तुम्ही भिस्त ठेवली तर तुमची पॉवर जाणार. तुम्ही भाजपा जॉईन करूनही काही फरक पडणार नाहीये. कारण तुमचा एक जो वर्ग आहे तो पुरोगामी वर्ग आहे. तो देशासाठी फायद्याचा वर्ग आहे. तो देशाला प्रगतीपथावर नेणारा वर्ग आहे. You have a bad future regardless which party you join. And the only way to avoid that bad future is to actively create good future. Actively. आणि ते ऍक्टिव्हली गुड फ्युचर क्रिएट करण्यासाठी यू हॅव टू इन्क्रीज द पॉवर तुमचं बिझनेसमध्ये, शिक्षणामध्ये, संशोधनामध्ये आणि मग अमेरिकेशी चांगले संबंध इंडिपेंडेंटली निर्माण करणं. ह्या कमंडलू छाप लोकांच्या थ्रू काही होणार नाही. ह्या सगळ्या भ्रष्ट घोटाळेबाज व्यापारी कारकुनांच्या थ्रू काही होणार नाही. दे आर नॉट युअर फ्रेंड्स. त्यांच्याशी सलगी करूनही उपयोग नाहीये. आणि म्हणून मी सांगतोय की यू रिअली हॅव टू इंडिपेंडेंटली क्रिएट युअर पॉवर इन बिझनेस, इन पॉलिटिक्स, इन इनोव्हेशन अँड नॉलेज आणि बिल्ड रिलेशन्स विथ अमेरिका. असे 4 पदरी तो मार्ग आहे. आपण त्याच्यावरती पुन्हा डिटेलमध्ये बोलत राहू, पण आज आता इतकंच. आय होप यू लाईक्ड इट.